ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीनं चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलंय। अशा लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली। ही सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च पर्यंत उपलब्ध असणार आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे। बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर आत्ताच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत। प्रत्येक बहिणींना 1500 रुपये ठिकाणी आलेले आहेत। कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना 1500 रुपये आलेले आहे। ज्या बहिणींना 1500 रुपये आलेले असतील त्यांनी सांगायचं आहे की हो सर, मला 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। ज्यांना आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला 1500 रुपये आलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या भगिनींना अजूनही 1500 रुपये जमा झालेले नसतील अशा बहिणींनी कमेंट करून सांगायचे की सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे। तर त्या बहिणींना लगेच आज या ठिकाणी 1500 रुपये पाठवले जाणार आहे। फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की बहिणींनो, आज या ठिकाणी फायनल वाटप होणार आहे। म्हणजेच ज्या राहिलेल्या बहिणी आहे त्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। म्हणजे सर्व ज्या काही राहिलेल्या सर्व बहिणी आहे त्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। आता हे पैसे किती वाजेपासून जमा होणार आहे, कोणकोणत्या बहिणींना येणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरी गोष्ट, भरपूर बहिणी अपात्र केलं जाणार आहे। आता अपात्र केलं जाणार आहे, मग त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव आहे का याची तुम्हाला माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर त्याची तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा। ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा। ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर डायरेक्ट तुम्हाला पुराव्याची संपूर्ण माहिती मी दाखवत आहे। तर बघा बहिणींनो, या ठिकाणी सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला 1500 रुपये आले की नाही। आता बघा काय महत्त्वाची अपडेट आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर पहिली महत्त्वाची अपडेट आहे की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक या ठिकाणी प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मदत दिली जात असते। मात्र या योजनेमध्ये काही अपात्र उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे सरकारने सर्व लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केलेले होते। याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2025 सुद्धा करण्यात आलेली होती। पण या केवायसी मध्ये काही त्रुटी या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी येत होत्या। आता बघा, भरपूर बहिणींनी केवायसी चुकीची केलेली होती, त्यामुळे या ठिकाणी भरपूर बहिणी अपात्र केल्या गेल्या होत्या। आता बघा, ही संपूर्ण माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली होती। नंतर त्यांनी ह्या त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देखील दिलेली होती। पण 31 मार्च पर्यंत ज्या बहिणींनी केवायसी केली आणि केवायसी ज्यांनी केली नाही तर त्यांना सरसकट अपात्र केलं गेलं होतं। पण ज्यांनी केवायसी केली त्या सुद्धा बहिणी अपात्र झालेल्या होत्या। आता का झाल्या होत्या, तर त्यांनी चुकीचा ठिकाणी पर्याय निवडलेला होता, चुकीची त्यांनी केवायसी केलेली होती, त्यामुळे त्या बहिणींना अपात्र केलेलं होतं। मग आता अशा बहिणी रस्त्यावर उतरल्या, तर त्या बहिणींना पुन्हा एकदा संधी दिली आहे। आणि संधी अशी आहे की ज्यांनी केवायसी करताना चुकीच्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं दिलेली होते किंवा चुकीची केवायसी केलेली होती, तर अशा बहिणींना पुन्हा एकदा त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजेच बहिणींना फक्त अवघा 1 दिवस तुमच्याकडे ठिकाणी उरलेला आहे। तर या 1 दिवसामध्ये तुम्हाला ही केवायसी करून घ्यायची। यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। जर सरकारने ठरवलं तर मुदतवाढ मिळू शकते, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही आहे। तर ज्यांची केवायसी राहिलेली असेल त्यांनी पटापट केवायसी करून घ्या, आज शेवटची तारीख असणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींनी आतापर्यंत केवायसी केली। ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी झालेली आहे। ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवा, त्या या बहिणींची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे। ठीक आहे, तर ही झाली केवायसी बाबत पहिली महत्त्वाची अपडेट। तर 31 मार्च ही शेवटची तारीख आहे, प्रत्येकाने केवायसी करून घ्यायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की बहिणींनो, आज या ठिकाणी ज्या राहिलेल्या बहिणी आहे तर त्या सर्व राहिलेल्या बहिणींना आज या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहे। म्हणून काळजी करायची आवश्यकता नाही आहे, कारण टप्प्याटप्प्याने हे वाटप होत होतं। म्हणून जवळजवळ तुम्ही बघितलं तर मागील 2 ते 3 दिवसापासून बहिणींना पैसे आले आहे। आज या ठिकाणी सर्वच बहिणींना पैसे येणार आहे। तर काळजी करायची आवश्यकता नाही आहे। आणि ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी केवायसी पटापट करून घ्यायची। शेवटची तारीख 31 मार्च आहे, म्हणजेच अवघा 1 दिवस तुमच्याकडे उरलेला आहे। तर सर्वांनी केवायसी करून घ्यायची आहे। तर बहिणींनो, अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। जर केवायसी केली नाही तर अपात्र होणार आहात, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे। मग नंतर म्हणायचं नाही की सर माझी केवायसी राहून गेली, मला अपात्र केलं, तर ती गोष्टी तुमच्या ठिकाणी ऐकली जाणार नाही आहे। म्हणून प्रत्येकाने केवायसी करून घ्यायची आहे। ज्यांना करता येत नसेल त्यांची केवायसी मी करून देणार आहे। फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी केवायसी झालेली नाही आहे, तुमची केवायसी मी फ्रीमध्ये करून देणार आहे।
तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.